एक्सक्यूज मी, बोला. मला ॲडव्होकेट किरणना भेटायचंय. माझं नाव सत्यजित मुधोळकर. आज जा, मॅडम तुमचीच वाट बघतायत. मॅडम नाही, मी ॲडव्होकेट किरणना भेटायला. मीच ॲडव्होकेट किरण. तुम्ही आत येऊ शकता whenever you're ready. बसा. चहा कॉफी दे. नाही, करमरकर सरांनी मला सांगितलंय तुमच्याबद्दल, म्हणजे डिटेल नाही बट जस्ट अ ब्रीफ. तुम्ही जर सॉरी टू कट यू, पण मला ऍक्च्युली असं वाटलं होतं की काय की मी ॲडव्होकेट मिस किरण नाहीये, मिस्टर किरण आहे. हो. सो डज दॅट चेंज एनिथिंग? म्हणजे तुम्ही ज्या वकिलाला भेटायला आला होतात तो पुरुष नसून बाई आहे हे कळल्याबरोबर त्या वकिलाची हुशारी, क्षमता याबद्दल डाऊट्स निर्माण होत आहेत का? नाही, तसं नाहीये. नाही, मला माहितीये हाच ॲटिट्यूड असतो लोकांचा. परवा मी फ्लाईटनी दिल्लीहून येत होते तेव्हा अनाउन्समेंटच्या वेळी कळलं की फ्लाईटची कॅप्टन एक बाई आहे. लगेच माझा शेजारचा माणूस असं म्हणाला, ओ गॉड, औरत पायलट आहे. आय मीन, हा कुठला मेल शॉव्हिनिझम आहे? म्हणजे बाई असेल तर ती चांगली पायलट नाही असू शकत? सॉरी, मी थोडं अवांतर बोलते, पण तुम्हालाही असंच काहीतरी वाटत असेल तर काइंडली लिही. तुम्ही स्त्री आहात म्हणून तुम्ही इनकॉम्पिटंट आहात असं मला अजिबात वाटत नाही. माझी आई, माझी आजी, माझी आत्या यांना लहानपणापासून बघत आलोय. त्यामुळे तुमच्या त्या सहप्रवाशी आहेत की माझी नजर नक्कीच बरबटलेली नाही. मुद्दा एवढाच आहे की मी तुमच्याकडे माझ्या डिवोर्सच्या संदर्भात आलोय आणि मला जिच्यापासून डिवोर्स हवाय ती ऑफकोर्स एक बाईच आहे. त्यामुळे तुम्ही कदाचित थोडंसं बायस होऊन या सगळ्याकडे. नाही, तसं काही होणार नाही. बी रेस्ट अश्युअर्ड. फक्त माझी एक अट आहे मिस्टर मुधोळकर. तुमच्या दोघांच्यात जे जे झालं ते सगळं मला खरं खरं सांगायचं. मग मी ठरवीन की तुमची केस घ्यायची का नाही घ्यायची. या केसवर परिणाम करण्यासारखं काहीही जर तुम्ही माझ्यापासून लपवलं आणि ते मला नंतर कळलं तर माइंड यू, पण माझं टेम्पर खूपच वाईट आहे. माझं तुमच्यापेक्षा जास्त वाईट आहे, पण ती वेळ येणार नाही. कारण मी तुमच्याशी फक्त खरं आणि खरंच बोलेन. मे आय स्टार्ट? प्लीज. मनू बेटा, मनू. बाबा, अहो कुठे निघालात तुम्ही? महाबळेंकडे. महाबळेंकडे? हो, आज मी स्वतः जाणार आहे. खूप उशीर होत चाललाय सगळ्या गोष्टींना. आज सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावलेला मी. बाबा, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही. आधी काहीतरी खाऊन घ्या आणि मग. जोपर्यंत तुझ्या नावापुढून सत्यजित मुधोळकर हे नाव वेगळं होत नाही ना तोपर्यंत अन्न घशाखाली जायला त्रासच होणार मला. पण बाबा, सगळ्या गोष्टी कायदेशीर बाबी पूर्ण झाल्याशिवाय होणार नाहीत ना.
आपण घाई करण्यात काय अर्थ आहे? म्हणूनच मी स्वतः चाललोय तिकडे. आतापर्यंत तुझी द्विधा मनस्थिती होती म्हणून काय बोलता आलं नाही. आता तुझी समजूत काढण्याचा प्रश्नच येत नाही ना. त्यामुळे आता मला एक लवकरात लवकर सगळं संपवायचंय. काय बेटा की घोंगडी जर भिजत ठेवली ना जास्त दिवस तर तिला सुद्धा वास मारायला लागतो. तसंच हे प्रकरण आहे. इतके जास्त दिवस आपण लांबत जाऊ ना तितका जास्त त्रास आपल्यालाच होईल. बाबा, शुभ्राच्या कस्टडीचं काय होईल? त्या हलकट माणसाच्या तावडीत मी माझ्या नातीला कधीच जाऊ देणार नाही. काळजी करू नकोस बेटा, मी आहे ना. तुझा बाप खमक्या आहे. महाबळांकडे जाऊन सगळ्या गोष्टी स्पष्ट करणार आहे मी आज. माज आहे नाही का त्या मुधोळकरांना चांगला उतरवतो माज त्यांचा. खूप त्रास दिला माझ्या लेकीला, खूप त्रास दिला. नाही नागवं केलं त्या मुधोळकरांना कोर्टामध्ये ना तर नाव लावणार नाही सरनाईक म्हणून कधी. येतो मी. सो आता आमचं लग्न या स्टेजला येऊन पोहोचलंय की आम्हा दोघांनाही एकमेकांपासून डिवोर्स हवाय. हे लग्न बिघडण्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या सगळ्यांना मीच जबाबदार आहे. मी माझ्या बायकोवर नाहक संशय घेतला, ज्याचा तिला प्रचंड मानसिक त्रास झाला. एक प्रकारे तिचा छळच केला म्हणाला. माझे एका बाईबरोबर लग्नाबाहेर संबंध आले. जे व्हायला नको होतं, जे करायला नको होतं ते सगळं झालं. हे तितकंच खरं आहे की मी मंजिरीवर खूप प्रेम केलंय, झपाटल्यासारखं प्रेम केलंय, आजही करतो. तर तुम्ही असं म्हणाल की ज्या व्यक्तीवर तुम्ही एवढं प्रेम करता त्याच व्यक्तीचा तुम्ही एवढा छळ केलात, तिच्याशी खोटं बोललात, तिच्याशी प्रतारणा केली, मग तुमचं प्रेम काय कामाचं? तुम्हाला जर असा प्रश्न पडला तर तो काही फार चुकीचं नसेल. एनिवे, मी मंजिरीनं परत घरी यावं, आमचं लग्न टिकावं म्हणून मी हर तऱ्हेनं मंजिरीची माफी मागितली. कल्पने पलीकडच्या युक्त्या लढवल्या, पण सुधारण्याच्या ऐवजी बिघडतच गेल्या गोष्टी. माझी मंजिरीबद्दल असलीच तर एवढीच तक्रार आहे की तिने माझी बाजू थोडीशी समजून घ्यायला हवी. तेही नाहीच. पण ती माझ्या आईशी जे काही वागली ते एनिवे. सो आता हे लग्न पुढे ओढण्यात काही अर्थ आहे असं मला खरंच वाटत नाही, कारण माझ्या घरच्यांना त्याचा खूप त्रास होतोय. म्हणून मी तुमच्याकडे आलोय. जे घडले, जसं घडलंय ते सगळं खरं खरं मी तुम्हाला सांगितलंय. आता तुम्ही बोला. बसा. मिस्टर मुधोळकर, माझ्याकडे खूप प्लॅन्स येतात डिवोर्ससाठी किंवा ज्युडिशियल सेपरेशनसाठी. मोस्टली बायका म्हणजे पुरुषही येतात, पण जो कोणी येतो ना तो फक्त हेच सांगतो की माझ्या जोडीदाराच्या कशा चुका आहेत, त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे कसा आमचा संसार मोडलाय. इथे येऊन इतक्या खरेपणाने, इतक्या ट्रान्सपरंटली स्वतःच्या चुका मान्य करणारे तुम्ही पहिलेच आहात. वकिलाशी आणि डॉक्टरशी खोटं बोलू नये असं म्हणतात, आणि तसंही खोटं बोलण्याची खूप मोठी किंमत चुकवली मिळाली.
एनिवे तुम्हाला दोघांनाही डिवोर्स हवाय, त्यामुळे आय डोंट थिंक की काही प्रॉब्लेम येईल. सो आपण मला माझ्या मुलीची कस्टडी हवी. नवरा म्हणून मी लाख नालायक ठरलो असेल, पण बाप म्हणून मी माझ्या कर्तव्यात कधीच कमी पडलो नाही. मंजिरीच्या नवऱ्याच्या गुन्ह्यांची शिक्षा शुभ्राच्या बापाला मिळता कामा नये. जर माझ्या मुलीला माझ्यापासून हिरावून घेतलं तर माझी जिवंत राहण्याची सगळी कारणच संपून जाईल. मी हात जोडून विनंती करतो मॅडम, प्लीज माझ्या मुलीची कस्टडी मला मिळवून द्या. मिस्टर मुधोळकर प्लीज, आपण त्याबद्दल बोलूया ना सविस्तर. आत्ता सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मी तुमची केस घेतलेली आहे. मला असं वाटतं की चुका सगळ्यांकडनंच होतात, पण ज्या माणसाला त्या चुकांची उपरती होते ना, त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळायलाच पाहिजे. सो डोंट वरी, मी वकालतनामा तयार करते. आपण उद्या त्याच्यावर सह्या करू. आय एम सॉरी मिस्टर मुधोळकर, पण मला एक खूप इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट आहे अँड आय कांट बी इवन अ सेकंड लेट. मी तुम्हाला उद्या फोन करते. इज दॅट ओके? या ओके, मी येतो. मॅडम, एकच सांगायचंय, क्रिटिकल कंडिशन मध्ये असा पेशंट जेवढा त्याच्या डॉक्टरवर अवलंबून असतो तेवढाच मी तुमच्यावर अवलंबून आहे. जर ऑपरेशन अनसक्सेसफुल झालं तर पेशंटचा जीव जाऊ शकतो. इथेही तेच होईल. हॅव अ नाईस डे. हॅलो, रामजींना गाडी काढायचं. ओके. ऍडव्होकेट महाबळे. हा, ओ हो, ये. नाही तुला नाही. हा माझं, हा 2 मिनिटं दे मला. नाही तुला नाही. बरं हे बंदर कर, तू एक काम कर, 2 कोटीला सेटल करून टाक. हा फायनल. हा नाही तर मी आहे ना कोर्टात. मग आपण परवा सकाळी शार्प 10:30 वाजता पुण्याचं ते कुठलं हॉटेल, हा करेक्ट, क्राईम इंटरनॅशनल, तिथं भेटू. चल ठेव. बोला साहेब, कसं काय ना केलं? काय रे 2 कोटीला कोणाला कापलंस? अरे पैसा सतत असा फिरता ठेवायला, कधी इकडे कधी तिकडे. बोल तू कसं काय आला तिकडे? आणि तुझं हार्ट काय म्हणते? हार्ट उत्तम. कसले रे तुम्ही या वयात हार्टबीटचे आजार मागे लावून घेत? हे वय आपल्याकडे बघ, रोज 16 तास काम करतो इन्क्लुडिंग संडे. रोज 2.5 पेग हाणतो. नॉनव्हेज तर जवळजवळ रोजच खातो. आता पोरगी फारच डोक्यावर बसली म्हणून सिगरेट सोडली, पण ऑफिशियली, फक्त ऑफिशियली. अदरवाइज आय एम फिट ॲज फिडल. बघ मला काय आहे, बीपी आहे, हार्ट ट्रबल आहे, नथिंग. आय एम फिट ॲज फिडल. हार्ट ट्रबल असायला आधी हार्ट असावं लागतं. विनोद बुद्धी काय माहिती तुझी? बद्दल सोड, लेट्स कम टू द पॉइंट. मध्ये म्हणजे येऊन गेली इकडे, माझ्या असोसिएटला भेटली, मलाही भेटली. स्वीट गर्ल. अगदी लहान असताना पाहिलं होतं तिला. पण अशा सिच्युएशन मध्ये भेटायला लागेल
पण यू डोंट वरी, इनफॅक्ट नथिंग टू वरी. त्या हरामखोराला असा धडा शिकवेन ना की आयुष्यभर लक्षात ठेवेल तो. आणि मुलीच्या कस्टडीचा वर काही प्रश्नच येत नाही रे. अशी पोटगी द्यायला लावीन ना की रक्त ओकेल तो. आणि जर नाही करू शकलो ना मी तर ऍडव्होकेट ही पदवी लावणं सोडून देईन, नदीत फेकून देईन ही पदवी. त्याला सोडत नाही. त्याला तेच हवंय. आणि बघ, त्याच्या पैशाशी माझ्या मुलीला काही कर्तव्य नाहीये. अरे माझ्या दारचं कुत्र सुद्धा मोतात नाही त्याच्या पैशासाठी. मात्र त्याला शिक्षा व्हायला 100% होणार. मी सांगतो ना तुला. अरे त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करायची गरज नाही. वी आर गोइंग टू वॉक द रेस. हा, अरे त्यानेच एवढी घाण करून ठेवले ना की आपल्याला काही करायची गरज नाही. बी रेस्ट अश्योर्ड. हा बोल. हा सेंडर इन. मुलगी माझी आज आमची लंच डेट आहे म्हणून येते. एका घरात राहतो पण एकमेकाची भेट होत नाही आमची. ती पूर्वेला, आम्ही पश्चिमेला. बाबा. हॅलो. हाय. नाही इट्स ओके. पृथ्वी, शी इज माय डॉटर, मिस ऍडव्होकेट किरण. आणि किरण हा माझा अगदी लहानपणापासूनचा मित्र पृथ्वीराज कपूर. असं आम्ही म्हणायला त्याला दिसतो तसा म्हणून, पण त्याचं खरं पृथ्वीराज सर नाही. हॅलो. तू हिला भेटला नसशील. नाही म्हणजे अगदी लहानपणी सुद्धा नाही है ना. नाही, पण ऐकलं याच्याबद्दल. बापाचाच काळा कोट पुढे चालवते. पंजाबी ड्रेसही काळाचा आहे पण इगो केवढा आहे. अगदी आईवर गेली आहे त्या बाबतीत. आमचं नाव नाही, जसं जणू काय आम्ही यांना जन्माला घातलंच नाही. या वरनच पडल्या है ना. बाबा, मी जरा बोलू का? प्लीज प्रोसीड मॅडम. इगो वगैरे काही नाहीये काका. इट्स जस्ट दॅट लोक. येस आय गॉट इट. म्हणजे याचं जर नाव लावलंस ना तर येणारे क्लायंट सुद्धा बंद होतील. हा, म्हणतील ही सुद्धा बापासारखंच आपल्याला सोलून काढणार म्हणून. एक मिनिट. मी तू स्वतःहून माझ्याकडे सोलून घ्यायला आलायस? म्हणतात ना की काट्यानंच काटा काढतात. सत्यजित मुधोळकर सारखा काटा जर काढायचा असेल तर त्याला तुझ्यासारखाच निवडुंगाचा काटा लागेल. मला ऍडव्होकेट किरणना भेटायचंय. माझं नाव सत्यजित मुधोळकर. व्हेरी सॅड थिंग बेटर. मंजिरी म्हणजे याची मुलगी डिवोर्स होतं तिचं. तो सत्यजित मुधोळकर तिचा नवरा एक नंबरचा संशयी, बाहेर ख्याली. आणि म्हणजे नवरा म्हणून जे जे काय दुर्गुण असतील ना ते सगळे दुर्गुण त्याच्यात ठासून भरलेले आहेत. आय एम रिप्रेझेंटिंग हर केस. आता हा मुधोळकर कोण काळा का गोरा मी पाहिलेला नाही, पण त्याला सोडत नाही. कोर्टात सोलून काढतो की नाही बघतो. चला मी निघतो. तुम्हा बाप लेकींच्या लंच डेट मध्ये मी नको ना. अरे कम. नाही तसं काही नाहीये. यू कॅन जॉईन अस ना काका. नाही असू दे. गॉड ब्लेस यू बेटा. आणि हो, तुला सांगायचं होतं की तू यायच्या आधी हा सिगरेट उडवत होता. बाबा. अगं खोटं बोलतोय हा. आता साक्षीदार खरं बोलतोय की खोटं बोलतोय हेही जर तुला कळणार नसेल तर मोठी वकील कशी होणार तू. चल तू नाही मी निघतोय. पण जाण्यापूर्वी जरा किरणला अनअफिशियली काहीतरी सांगायचं होतं, माहिती द्यायची होती म्हणून ती. थँक्यू काका. खरंच ओढत होता. काय लक्ष देते त्याच्याकडे. मला तुझ्याशी बोलायचंय बाबा. अरे आपण जेवता येत आपण नाही आत्ता बोलायचंय. भाऊजी. हा वहिनी बोला. आईंची तब्येत कशी आहे आता? स्थिर आहे. पण डॉक्टर काय म्हणतात? मला असं कळलं की आईंना मणक्याला मार लागल्यामुळे त्या. हो खरंय.
मला भेटायचं एकदा आईंना. वहिनी, मी बोलू का दादाशी? नाही हो. नाही, नको, राहू दे. पण डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? यावर काहीतरी उपचार, काहीतरी सोल्युशन असेल ना? हो, म्हणजे सध्या चालू असलेल्या उपचारांना आई कितपत रिस्पॉन्स देते ते बघायचं. दादा तसं बोलतोय रोज डॉक्टरांशी, नाहीतर मग मुंबईतल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं. तुम्ही काळजी घ्या. हं? मी करते नंतर. हो, ठीक आहे. वहिनी, शुभ्रा कशी आहे? छान. ओके, बाय. कोणाचा फोन रे? वहिनींचा फोन होता. आईची तब्येत कशी विचारायला फोन केला होता. तिला आईबद्दल काहीही सांगायची गरज नाही. आईची आज जी काही अवस्था आहे त्याला तीच जबाबदार आहे. दादा, अरे गौरांग, मंजिरीला या घरापासून वेगळं व्हायचंय. तिला घटस्फोट हवाय आणि तिला तो मी देणार आहे. त्यामुळे आपल्या घरात काय घडतंय काय नाही घडतंय हे तिला सांगायची इथून पुढे काहीच गरज नाही. कळलं? आणि ही गोष्ट मी तुला पुन्हा पुन्हा सांगणार नाही.